थंडीच्या दिवसामध्ये या पद्धतीनं तुम्ही कधी मलाई रोल खाल्लाय का हो? नसेल खाल्ला तर एकदा नक्कीच खाऊन बघा. अतिशय चवदार आणि एक वेगळ्याच चवीचा हा रोल होतो. येथे मी दूध घेतले, दूध चांगलं गरम केलं आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं. त्याच्यावरती जी साय जमली ती तुम्ही बघू शकता. अगदी भाकरीच्या जाडी इतकी ही साय आहे. बालपणापासून ते आजपर्यंत घरचं दूध असल्यामुळे आमच्याकडे दही, दूध, तूप, लोणी याला काही कमीच नाही. सासर माहेर दोन्ही शेतकरी असल्यामुळे दुधाला कुठलीच कमतरता नाही. तर या पद्धतीने आपल्याला काय करायचंय, दूध गरम करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचंय. त्याच्यावरती जी घट्ट अशी साय येते ती सावकाश उलथण्याच्या साहाय्याने काढायची. आता एरवी मी अगदी व्यवस्थित काढते, पण व्हिडिओ बनवायचा म्हणलं की काहीतरी पचका होतोच. ही साय मी ताटलीमध्ये व्यवस्थित पसरून घेतलीये. ओलसर भाग वरच्या बाजूने केलाय आणि कडक भाग खालच्या बाजूने आहे. वरच्या बाजूने आपल्याला पिठी साखर टाकायची आणि वरतून भरपूर ड्रायफ्रूट टाकायचे. एरवी मी फक्त पिठी साखर टाकते, पण आज पिठी साखरमध्ये वेलची आणि जायफळ टाकले, भरपूर ड्रायफ्रूट टाकले. त्यानंतर आपल्याला याचा रोल बनवायचा आहे. आता व्हिडिओ बनवायचा म्हणलं की काहीतरी वेगळं, काहीतरी खास असायला हवं. साधी सोपी रेसिपी असली तर कोणाला पटत नाही. त्याच्यामध्ये रंगीत संगीत असेल तर सगळेजण अगदी आवडीनं करतात. रोल केल्यानंतर त्याच्यावरती परत पिठी साखर आणि ड्रायफ्रूट टाकून कट करून घ्यायचे. कट करून घेतल्यानंतर थोड्या वेळ फ्रीजरमध्ये ठेवा. कडक अशी मस्त हे रोल तयार होतात. थंडीच्या दिवसामध्ये हा एक वेगळा प्रकार तुम्ही नक्कीच करून बघा. याआधी या पद्धतीनं मलाई रोल तुम्ही कुठेही बघितलेला नसेल, पण आता मी रेसिपी शेअर केली म्हणल्यानंतर काही दिवसातच तुम्ही हे रोल बघू शकता. रेसिपी फार अवघड नाही, त्याच्यात कुठलंही रॉकेट सायन्स नाही आहे. साधी सोपी रेसिपी आहे. पण या पद्धतीने जर तुमच्याकडे घरचं दूध असेल तर असा मलाई रोल नक्कीच बनवून खा. धन्यवाद.